लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजच्या या भागामध्ये त्यांनी आज मध्येच उंदीर घुसवलाय बरं का. मालिकेमध्ये आज आलाय उंदीर. आता काय काय गंमत जम्मत घडलीये ते बघा. आता काल आपण पाहिलं होतं की पार्ट्सला काहीतरी त्या ड्रॉवर मध्ये सापडलं, कसा तरी कागदाचा बोळा होता. आता मला वाटलं काव्याचं कुठलं सत्य समोर आलं बाबा पार्थच्या, पण तसं काही घडलेलं नाहीये. तर पार्थला त्या ड्रॉवर मध्ये एक कागदाचा बोळा सापडलाय. त्यामध्ये त्याने ते चार्जर द्या म्हणून काव्याला ड्रॉ केलं होतं ना, चार्जरचं वायर ते सापडलं त्याला. आणि मग त्यामुळे त्याला काव्याची अजून आठवण यायला लागते. आणि आता तो ते काव्याचा स्केच असं ड्रॉ करायला लागतो एका ड्रॉइंग पेजवर. आणि मालिकेमध्ये आता पुन्हा त्यांनी हे गाणं लावलंय. हे फार आवडतीचं गाणं आहे बरं का. तुला पाहता आजही ते गाणं आहे ना, हासते या मनी चांदणे, असं ते गाणं ऐकत ऐकत आता तो त्या काव्याचे चित्र काढत असतो. आता तेवढ्यात आली बाई पुन्हा मानिनी. आता ती ते ड्रॉइंग बघते आणि पार्थला म्हणते, अरे पार्थ तू हे काव्याचं चित्र काढलंयस. आणि पार्थ फक्त मानिनीकडे बघून स्माइल करतो. आता इकडे नंदिनी कुठल्या तरी रेखाताईशी बोलत असते आणि म्हणत असते, हो रेखाताई मी पण ट्राय करते शिरीष काकांचा नंबर, पण त्यांचा फोन स्विच ऑफच येतोय. त्यांनी न कळवता व्यवहार कसा काय केला काही कळत नाहीये, मला त्यांना विचारायचंय. आता ही फोनवर बोलत असताना जीवा मागून बॉल असतो ना, क्रिकेटचा बॉल, त्याचे टप्पे टप्पे खेळत असतो भिंतीवर. आता नंदिनीला त्यामुळे जरा इरिटेट व्हायला होतं. त्यामुळे ती कसं बसं तिचं बोलणं संपवते आणि मग जीवावर ओरडते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं जीवा. जीवा म्हणतो, काय करताय काय, अगं माझ्या आवडीचा गेम आहे म्हणून खेळतोय. माझा दादा आजारी आहे ना, नाही तर त्याच्यासोबत खेळलो असतो. ए नंदिनी तू खेळतेस का माझ्यासोबत. नंदिनी म्हणते, सिरियसली. त्यावर जीवा म्हणतो, अगो सिरियसली तुला रिलॅक्स फील होईल. आपण सकाळ दुपार संध्याकाळ कधी कधी बोर होतो ना, त्यामुळे असं स्ट्रेस दूर होतं बघ बॉल खेळल्यावर. नंदिनी म्हणते, तुम्हाला काही सिरियसनेस नाहीये का कुठल्याच गोष्टीचा. अहो 7 दिवसाची मुदत मिळाली आपल्याला आनंद निवास वाचवण्यासाठी. फोकसचं म्हणाल तर आनंद निवास कसा मिळवायचा ना त्यावर फोकस करायला हवा. आणि तुम्ही काय हो जीवा. जीवा म्हणतो, अरे चिल यार नंदिनी, अगं फक्त 7 दिवस नाहीयेत हे, अगं 68 तास आहेत. म्हणजे काय, म्हणजे 10,080 मिनिटं, म्हणजे 6,08,000 सेकंड. अगं खूप असतं हे. नंदिनी म्हणते, वा वा असतं का खूप, कमाले बाई तुमची. याला कॉन्फिडन्स म्हणू का ओव्हर कॉन्फिडन्स. जीवा म्हणतो, छे 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 अगं नको टेन्शन घेऊ, मी जिंकणार याचा विश्वास आहे मला. नंदिनी म्हणते, हो खरंच खात्री आहे. जीवा म्हणतो, हे तू बोलतेस. नंदिनी तू बोलतेस. अगं जो मुलगा शेवटच्या बॉलवर 5 बॉल काढू शकतो, नाही शेवटच्या बॉलवर 5 रन काढू शकतो, हे तूच बोलली होतीस ना. नंदिनी म्हणते, हो बोलले होते मी, माझ्या लक्षात येते, ते चुकलंच माझं. जीवा म्हणतो, काय ग नंदिनी चिडू नकोस ना यार. आता ही कपड्यांच्या घड्या घालते, त्या खोलीमध्ये फिरत फिरत याच्याशी बोलते बरं का. जीवा म्हणतो, मी काही मस्करी नाही करत आहे, मी मैदानात उतरण्याची तयारी करतोय. एखादा प्लेयर मैदानात उतरण्याआधी जसं सगळं बाजूला सारून फोकस करतो ना, तसं मी जरा फोकस करतोय. कोणी किती जोर लावला ना नंदिनी, तरी माझी विकेट कोणी घेणार नाही. आत्तापर्यंत लो कॉस्ट हाऊसिंग हे माझं स्वप्न होतं, पण आता एनी कॉस्ट मी तुला तुझा आनंद निवास मिळवून देणारच. आता माझं ते टार्गेट आहे नंदिनी, ते मी करणार म्हणजे करणारच. असं बोलून पुन्हा त्या बॉलची कॅच खेळतो. आता नंदिनी म्हणते, ते कसं करणार आहे तुम्ही. जीवा म्हणतो, हा बॉल आहे ना, हा बॉल म्हणजे मी आहे बघ नंदिनी. आत्तापर्यंत मला फसवणाऱ्यांपैकी मी नाही, म्हणजे मला खूप लोकांनी फसवलं ना, तसाच हा बॉल आहे. म्हणजे आत्तापर्यंत मला फसवणाऱ्यांनी या बॉलला आपटला, हवा तसं लातेने तुडवला. म्हणजे या बॉलमध्ये उसळण्याचं टॅलेंट आहे हे लोकांना माहित नाही ना, तसं माझ्यामध्ये आहे ग तसं टॅलेंट. आता मी स्वतः उसळणार. ज्या फोर्सनी मला आपटला ना त्या फोर्सनीच तुला हवं ते मिळवून देणार, आणि तेही तुला काहीही होऊ न देता. असं म्हणून तो आता बॉल फेकतो आणि नंदिनीच्या तोंडावर येणार बॉल तेवढ्यात तो कॅच करतो आणि म्हणतो, बघ हे असं. प्रेक्षकांनो यापैकी तुम्हाला काही कळलं का. मला थोडं थोडं कळलंय. असो धकू, आता पुढे आपण काय झालं ते बघू. आता इकडे मानिनीचं चालू झाला पुन्हा ट्रॅक. मानिनी आता ते सगळं चित्रबित्र पाहते आणि विचार करते, अगं बाई आपल्या पोराचं केवढं प्रेम आहे बायकोवर. आता हा पार्थ म्हणतो, अगं आई छान काढलं ना चित्र. नाही म्हणजे लहानपणापासून मी काढतो स्केच, पण बऱ्याच वर्षानंतर काढलं बघ. मानिनी पाहते ते स्केच आणि म्हणते, अरे पार्थ काय छान काढलं रे हे स्केच. अगदी छोटे छोटे बारकावे पण किती सुंदर रेखाटलेस पार्थ तू. पार्थ म्हणतो, हो नाही काव्या या रूम मध्ये नाहीये, सो विचार केला की त्यांचं चित्र काढावं. नाही त्यांचे बारीक बारीक बारकावे
प्रयत्न केलाय मी या चित्रामध्ये उतरवण्याचा. हा, त्या समोर असत्यानं तर आणखीन छान काढलं असतं कदाचित मी त्यांचं स्केच. मानिनी आता बघते त्याच्याकडे आणि म्हणते, काय रे पार्थ, तू मिस करतोस का काव्याला? पार्थ म्हणतो, हो आई, मी त्यांना खूप मिस करतोय. त्या या रूममध्ये नाहीये तर मला खरं तर या रूममध्ये यायची पण इच्छा होत नाही. म्हणजे ठीक आहे, लग्नाच्या आधी वगैरे ठीक होतं, पण लग्न झाल्यापासून ना सवय झाली आहे मला आता काव्याची. मानिनी अतिशय मनापासून सगळं ऐकते बरं का. पार्थ म्हणतो, त्यांच्या आठवणी तयार झाल्यात ना या खोलीमध्ये. त्या या खुर्चीवर बसून अभ्यास करायच्या आणि मी घोरायचो इथे झोपून, आणि त्या माझ्यावर चिडायच्या मी घोरलो की. फिसकारायच्या ग आई. प्रेक्षकांना जरा ओव्हर वाटलंय. म्हणजे आईला या भाषेत म्हणजे फिसकारत होती माझी बायको, असं तसं बोलणं जरा ऑड वाटलं मला. पण असो, हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. मग लगेच मानिनी म्हणते, हा फिसकारते तशी काव्या मांजरीसारखी. त्यावर पार्थ म्हणतो, अगं आई, मी त्यांना मांजरच म्हणतो आणि त्या मला आर्किटेक्ट बोका म्हणतात. तुला माहिती आई, त्यांना फिसकारू नका म्हणलं की त्या गोड रागवतात बघ. आणि त्या फिसकारल्या की मी तिथेच फ्लॅट होतो. आणि त्यांचा असं क्यूटपणे चष्मा लावून फिसकारणं अजूनही आठवतं मला. तुला माहिती आहे का आई, म्हणजे तो चष्मा कुठे गेला मला माहित नाही, पण तो असा नाकावर घेतात त्या अभ्यास करताना आणि तशाच झोपून जातात. म्हणजे अशा पुस्तक बाजूला काढून चष्मा बाजूला ठेवून मी नंतर द्यायचो. तुला माहिती आई, एकदा आमच्यात वादविवाद झाले. म्हणजे चष्मा त्यांनी इथे ठेवला आणि मी नेमका त्या चष्म्यावर बसलो आणि तो चष्मा तुटला की एकदम काडकन. तसं मी त्यांना तो दिसू दिला नाही तुटलाय चष्मा, पण त्यांना जेव्हा कळलं ना तो चष्मा तुटला तेव्हा त्या खूप फिसकारल्या ग माझ्यावर. काय प्रेक्षकांनो, आता काय बोलू पुढे बघा. आता हा थोडक्यात त्याची लव्ह स्टोरी सांगतोय त्याच्या आईला, आणि त्याच्या आईला रिअलाइज होते की आपण केवढी खूप मोठी माती खाल्ली आहे. आता तो पार्थ पुढे म्हणतो, अगं आई, त्यांचं फिसकारणं मी खूप मिस करतोय बरं का, पण त्यांना ना एक फारच वाईट सवय. मानिनी म्हणते, काय रे, कुठली वाईट सवय पार्थ? पार्थ म्हणतो, त्या पुस्तकाचं पान ना असं दुमडून ठेवतात. मी त्यांना बुकमार्क दिला होता, कोणास ठाऊक कुठे ठेवला त्यांनी. आता रिसेंटली मला कॅफेमध्ये भेटल्या त्या अचानक. तिथे अभ्यास करत बसल्या आणि पुस्तकाचं पान अशा दुमडत होत्या. मग तिथे कॅफेमध्ये टेबलावर गुलाबाचं फूल होतं. मी त्यांना म्हटलं की हे ठेवा बुकमार्क म्हणून या पुस्तकामध्ये. मग मानिनीला लिंक लागते की अरे हां, काव्याने तर आपल्याला कालच सांगितलं की पार्थनेच तिला गुलाबाचं फूल दिलं म्हणून. तरीसुद्धा मानिनी पुन्हा प्रश्न करतेच आणि म्हणते, अरे पार्थ, काय रे, काव्या सतत सतत तुझ्यावर का ओरडते रे? आता लगेच पार्थ म्हणतो, अगं आई, प्रेम आहे ना त्यांचं माझ्यावर, मी त्यांना असं डिवचत असतो ना म्हणून त्या फिसकारतात. फिसकारणं म्हणजे त्यांचं ते असं प्रेम करणं आहे. म्हणजे एकदा त्या आजारी होत्या ना तेव्हा मी म्हटलो त्यांना की मी काही ऑफिसमध्ये जात नाही. तेव्हा त्या फिसकारल्या माझ्यावर आणि म्हणाल्या, देशमुख, माझी काळजी करायची काही गरज नाही आहे, तुम्ही तुमचं जा ऑफिसला. पण नंतर आल्या आणि सॉरी पण म्हणाल्या. त्या मला म्हणाल्या की त्यांच्यामुळे माझं नुकसान होईल ना ऑफिसचं, म्हणून त्या जा म्हणत होत्या ऑफिसला. आता मानिनीला तीही लिंक लागली. म्हणजे तिने ऐकलं होतं ना प्रेक्षकांनो, काव्या वसवस करते पार्थवर वगैरे. आता ते सगळं एक्सप्लेन केलंय ना पार्थने, त्यामुळे तिला कळतंय की अरे बाबा, आपलं चुकलं, आपण पुन्हा एकदा गैरसमज केला नेहमीप्रमाणे, असं ती विचार करते. आता तेवढ्या पार्थ म्हणतो, अगं आई, म्हणजे त्यांचा हेतू वाईट नसतो बरं का. त्यांचं बोलणं असं तिखट झणझणीसारखं आहे, झणझणीत भेळेसारखं. म्हणजे मला असं आवडतं त्यांचं बोलणं. म्हणजे त्यांचं हे वागणं बोलणं मी आता मिस करतोय ग आई. आणि आता मानिनीला रिअलाइज होतं की आपलं काहीतरी चुकलं, म्हणजे सगळंच चुकलं. पार्थ म्हणतो, आई, मला चित्रातली काव्या नकोय, मला ही रूममध्ये हवी आहे काव्या. आई, मी आणि काव्या एकत्र असू न ग. आता लगे मानिनी त्याच्या तोंडावरून हात फिरवते. मानिनीला आता कळतं, अगं बाई, काय चुकलं ग बाई आपलं. आणि ते काव्याचं स्केच घेऊन तो असा उभा राहतो तिथे आणि मानिनी आता त्याचे लाड करते. प्रेक्षकांनो, आज कुठे कोणी बोलतं का हो आईशी? काही दाखवतात बाई मालिकेमध्ये. तर असो, आज तुम्ही पण बिझी आहात, मी पण बिझी आहे, त्यामुळे मालिकेचा रिव्ह्यू सांगायचा स्पीड जरा वाढवलाय बरं का मंडळी. तर बघा, आता पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतंय या रम्याच्या खोलीत आलाय उंदीर. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आज मालिकेत उंदीर घुसलाय. आता रम्याच्या खोलीत तर घुसला पण जीवाच्याही खोलीत घुसलाय. रम्या ओरडत असते, आई, उंदीर आहे तिथे, उंदीर आहे. कपाटात असतो बरं का तो उंदीर. वसू आत्या म्हणतात, अगं बाई रम्या, कुठे आहे तो उंदीर? हक्कल ग त्याला, हक्कल ना. कुठे उंदीर? आता रम्या म्हणते, आई, तुला पण भीती वाटते का ग उंदराची? वसू आत्या म्हणतात, अगं मग उंदराला अगं मी नावासाठी मामा म्हणतात ग, पण तो जर मागे लागला ना तर आजोबा पणजोबा 8वे पर्यंत पळवतो ग आपल्याला.
हे मात्र वसुआत्याचं खरं आहे. आता तेवढ्यात वसुआत्याला रम्याच्या कपाटात दिसलाय तो उंदीर आणि त्या उंदराने पार्थचा आणि तिचा म्हणजे रम्याचा आणि पार्थचा जो फोटो आहे ना तो कुडतडलाय. आता रम्या ते फोटो बघते आणि म्हणते, आई माझा आणि पार्थचा फोटो कुडतडला ग उंदराने. आता वसुआत्या लगेच म्हणतात, बाई रम्या, अगं फोटो कुडतडला म्हणजे उंदीर ना अगं बाप्पाचं वाहन असतं ग. अगं यात बाप्पा काही संकेत देत आहे का ग. आता रम्या लगे घाबरते, तिला वाटतं खरंच अपशकुन झालाय. रम्या म्हणते, ए आई काही पण काय बोलतेस ग, त्या मामीच्या गुरुजीसारखं नको बोलू हा, काही संकेत बिंकेत नाहीये हा यात. वसुआत्या म्हणतात, अगं तसं नाही का बाई रम्या, पण बघ ना, मला वाटतंय की तुझ्या आणि पार्थमध्ये काही अंतर पडेल का. हा केवढा मोठा जोक होता प्रेक्षकांनो. हिच्यात आणि पार्थमध्ये केवढा अंतर आहे, काही आपलं. आता लगेच ही रम्या म्हणते, आई काही पण बोलू नको, आज काही होणार नाहीये, आणि झालंच ना तरी ते पार्थ आणि काव्याच्या बाबतीत घडणार आहे, माझ्या बाबतीत नाही घडणार कधीच नाही. एकतर ते वेगळ्या रूममध्ये ती काव्या राहायला गेली ना, तेव्हाच तिने तिच्यात आणि पार्थमध्ये दुरावा निर्माण केलाय. त्यामुळे आता लवकरच ते दोघेही कायमचे वेगळे होतीलच. पण वसुआत्याला काहीतरी तिसरंच वाटतंय. रम्याच्या बोलण्यावर काही त्यांचा आता विश्वास बसलेला नाहीये. आता इकडे बघा हा, या नंदिनीने कुठला तरी मध्येच इन्व्हेस्टर शोधलाय आणि ती त्यांना रिक्वेस्ट करते की मी आनंद निवासमधनं बोलते. हो, अनिकेत मानेंनी मला नंबर दिलाय. ॲक्च्युली ना मॅम, सध्या जरा आनंद निवासला आधाराची गरज होती. हो, ॲक्च्युली खरं तर लोनच्या चौकशीसाठी मी फोन केला होता. मला मिळेल का लोन. हो, सिक्युरिटीसाठी मी काही गोष्टी देईल तुम्हाला. बरं तुम्ही उद्या बँकेत या, मी वाट बघते हं तुमची, मला फोन करा. आता असं म्हणून नंदिनी फोन ठेवून देते आणि देवाला रिक्वेस्ट करते, प्रार्थना करते की देवा, आता तूच काहीतरी मला मार्ग दाखव. मला माहिती आहे जीवा प्रयत्न करताय आनंद निवाससाठी, पण मी पण काहीतरी हालचाल करायला हवी ना, मी कशी स्वस्थ बसू. असं म्हणून ती नमस्कार करते देवाला आणि तेवढ्यात तिथे जीवा येतोय. जीवा म्हणतो, काय यार नंदिनी, जीवा असताना देवाकडे काय मागतेस तू. नंदिनी म्हणते, तुम्ही माझ्या आणि देवाच्या मध्ये पडू नका, जे मागायचं ते मी देवालाच मागणार आहे, तुमची मदत नकोय मला. जीवा म्हणतो, अगं काय आहे नंदिनी. आता देवाला म्हणतो तो, काय रे देवा, हिचं काय करू. आता तेवढ्यात नंदिनी रूममध्ये गेल्यानंतर त्याला किंचाळायचा आवाज येतो बरं का, आणि मग तो घाबरतो आणि म्हणतो, नंदिनी काय झालं. नंदिनी ओरडत असते मोठ्याने, जीवा जीवा. तर जीवा रूममध्ये जातो तेव्हा मी म्हटलं ना, आता जीवाच्याही खोलीत उंदीर घुसतो. नंदिनी ओरडून म्हणते, जीवा अहो तिथे उंदीर आहे. जीवा हिच्या आधी वर चढतो लगेच आणि म्हणतो, अरे बापरे, कुठे तो उंदीर, कुठे कुठे नंदिनी कुठे. नंदिनी म्हणते, मला माहिती नाही, इथेच होता कुठेतरी. जीवा म्हणतो, कुठल्या रंगाचा आहे, कुठल्या रंगाचा आहे. नंदिनी म्हणते, पिवळ्या. जीवा म्हणतो, पिवळ्या रंगाचा उंदीर. नंदिनी आता म्हणते, काय जीवा, रंग काय विचारताय, अहो मला भीती वाटते ना उंदराची. मग आता जीवा म्हणतो, अगं मला पण भीती वाटते ग उंदराची, अगं पालीची वाटते, झुरळाची वाटते, आणि तुझी पण भीती वाटते. आता नंदिनी चिडते आणि म्हणते, ओ जीवा, माझी तुलना तुम्ही झुरळाशी पालीशी करताय. जीवा म्हणतो, नाही ग, तुझी तुलना कशी मी करेल ग त्यांच्याशी, पण त्यांची तुलना तुझ्याशी केली तर ओके ना. नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमचं जीवा. नंदिनी म्हणते, जीवा त्याचा अर्थ एकच होतो, तुम्ही मला काही पण बोलू नका. जीवा म्हणतो, ए नंदिनी, मी जीव मुठीत घेऊन उभा आहे ना इथे, तू भांडू नको हा माझ्याशी. थांब जरा थांब, मी आता काठी घेतो आणि जरा आवाज करू नको, तो आवाज करू नको. माझ्यासारखंच करतो प्रेक्षकांनो. एकदा मी असंच केलं होतं, आमच्या घरात घुसला होता उंदीर आणि तो चढला होता गॅसच्या टाकीवर. बरं तो हलता हलेना आणि मी कोणाला बोलू देईना. खूप मजा आली होती हा प्रेक्षकांनो. आमच्या घरात उंदीर घुसला होता तेव्हा. तुमच्याकडे असा एखादा इन्सिडेंट झाला होता ना, झाला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. जीवा आता त्या दिवाणवर असा वागतो आणि त्याला काठी सापडते आणि मोठ्याने किंचाळतो. नंदिनीला वाटतं उंदीर वर आला. जीवा म्हणतो, अगं मी काठी घ्यायला खाली वाकलो ना, तेव्हा तो असा बघत होता ग माझ्याकडे आणि मग पळाला ग तो. नंदिनी म्हणते, पुरुषासारखे पुरुष आहात ना, जा खाली जा. आता ती त्या जीवाला ढकलते बरं का दिवाणवरनं. तो पुन्हा मोठ्याने ओरडतो. नंदिनी म्हणते, काय हो, पुरुषासारखे पुरुष आहात ना, काय घाबरता त्या उंदराला. जीवा म्हणतो, अगं काय ग मी घाबरतो ना ग नंदिनी, असं काय करतेस तू. नंदिनी काय ग, तुझं बरं आहे, मी आपलं जायचं आणि त्या उंदराला भिडायचं का, आणि तो असं माझ्या डोळ्यात डोळे घालून मला चावला म्हणजे. अरे यारा, कुठे बोलतोय.
मजेशीर होता आजचा भाग. आता जीवा म्हणतो तो तो मला चावला म्हणजे अगं एखादा कुत्रा असता तर त्याला असं यू 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 केलं असतं, तो शांत झाला असता ग. अगं तो उंदीर मला चावला आणि मी मेलो तर. नंदिनी म्हणते काय चाललंय तुमचं जीवा, प्रत्येक वेळेला काय मरणाची भाषा करता, गप्प बसा, काही बोलू नका आणि शांत उभं राहा जरा. कुठे गेला काय माहिती तो उंदीर. मजा आली हा प्रेक्षकांनो. पण आता जीवाची फजिती होते बरं का. आता अचानक नंदिनीच्या लक्षात येतं की जीवाने तिला असं धरलंय. आता ती जीवाचा हात सोडते आणि त्याच्याकडे बघते, त्याच्या हातातली काठी स्वतःच्या हातात घेते आणि त्याला म्हणते चला सरका बाजूला, आणि खाली चाचपडत चुपचाप त्या रूमच्या बाहेर निघून जाते. तो आता बिचारा जीवा ओरडत राहतो, अगं नंदिनी अगं थांब ग. आणि तो आता मोठ्याने हसतो बरं का. त्याला वाटतं नंदिनी काय कॉमेडी गेली घाबरत. पण आता जेव्हा त्याच्यावर वेळ आली ना तिथे एकट्याला उभं राहायची, तेव्हा आता तो रडायला लागतो, अरे देवा इथं पळाली, आता मी बिना काठीचा कसा बाहेर पळू. कोणाकोणाला भीती वाटते प्रेक्षकांना उंदराची, त्यांनी आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका बरं का. तर तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज एपिसोडच्या सुरुवातीला जरा जास्ती एक्साइटमेंट होती, त्यामुळे शुभेच्छा द्यायच्या राहूनच गेल्या. तर बघा आता इकडे काव्याला फोन आलाय अनिशाचा. अनिशा म्हणत असते, यार काव्या क्या बात आहे यार काव्या, अगं माझी मैत्रीण परत आली. आता काव्या म्हणते काय अनिशा कशाला किंचाळतेस. अनिशा म्हणते मग काय, गेले काही दिवस मला वाटत होतं ही वेगळीच मुलगी आहे, सहन करणारी, चुकीच्या गोष्टी ऐकून घेणारी, पण तू तशी नाही आहेस हं काव्या. तू जशी आहेस ना तशी छान आहेस. यू आर बॅक माय फ्रेंड, तू मेरी शेरनी है, रोर कर, म्हणजे अशी गर्जना कर असं ती म्हणत असते. आता काव्या म्हणते जाऊ दे गानिशा सोड, मानिनी काकू माझ्याशी का वागताय हे मला कळतंय ग. आई म्हणून त्यांची तडफड मी समजू शकते, म्हणूनच मी काही त्यांना फार उलटून बोलले नाही. बहुतेक आता काव्याने अनिशाला सगळं सांगितलंय तिच्यात आणि मानिनीताईमध्ये काय संवाद झालाय ते. काव्या पुढे म्हणते तसंही मी त्यांना अर्धवटच बोलले, जाऊ दे अनिशा, मला ना जे वाटलं ते मी सांगितलंय त्यांना. अनिशा म्हणते चांगलंय, पण तुला एक सांगू का, मी तेव्हाच खुश होईल जेव्हा त्या तुला आणि पार्थ जिजूंना एकत्र राहायची परमिशन देतील. जर त्यांनी असं नाही केलं ना तर मी पाया पडेल त्यांच्या. आता काव्या पुढे काही बोलणार तेवढ्यात मानिनी तिच्या हातातनं फोन घेते आणि म्हणते अनिशा तू जरा नंतर बोल हं, मी तिला सांगेल तुला कॉल करायला काव्याला, हां फोन ठेव आता. आता अनिशा लगेच ओके ओके म्हणते. आता मानिनी फोन ठेवून देते अनिशाचा आणि म्हणते काव्या तुझी बॅग कुठे. काव्या म्हणते काय झालं काकू, काय झालंय अचानक. मानिनी म्हणते काय झालंय पण काकू अचानक. आता मानिनी काव्याचं सगळं सामान बॅगमध्ये भरत असते आणि काव्या तिच्या पाठीपाठी करत म्हणते काकू काय झालंय, सांगाल का मला, काय प्रॉब्लेम काय झालाय काकू, काय काय करताय तुम्ही. नाही मी कुठेही जाणार नाही आहे काकू. आता लगेच मानिनी म्हणते जावं तर लागणारच आहे तुला काव्या, मला आता पार्थचा हा असा सगळा मला नाही बघवत आहे पार्थला. आता काव्या म्हणते अहो मी पार्थला त्रास नाही देते हो काकू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे राहते ना, मी त्यांच्याकडे जात नाहीये, मी ऐकते ना सगळं त्यांचं काकू, तुम्ही का नाही ऐकत आहे माझं काकू प्लीज. मानिनी म्हणते मी सांगितलं ना तुला मला पार्थची अवस्था बघवत नाहीये, तू इथे थांबायचं नाही आहेस काव्या. काव्या आश्चर्याने बघत असते मानिनीकडे आणि मानिनी तिचं सगळं सामान बॅगमध्ये भरत असते. आता मानिनी म्हणते हे बघ पार्थला त्रास होतोय हे मला कळतंय, त्याच्या नजरेत दिसतंय मला. काव्या म्हणते पार्थच्या नजरेतला त्रास दिसतोय तुम्हाला आणि तुम्हाला माझा त्रास दिसत नाहीये का काकू, मला पण आठवण येते ना पार्थची. अहो मी सगळं मिस करते ना. आता मला त्यांचं चिडवणं, त्यांचं मला त्रास देणं, त्यांची माझ्या खोड्या काढणं सगळं मिस करते ना मी काकू. काकू प्लीज मला आणि पार्थला वेगळं करू नका. हो प्लीज काकू काय करताय. मानिनी आता तिचा हात धरते आणि तिला बाहेर नेत असते. काव्या म्हणते काकू मला सोडा, मी पार्थ शिवाय नाही राहू शकत. मग मानिनी एकदम सस्पेन्स रिव्हील करत म्हणते तेच करते मी तुला पार्थकडे घेऊन चालली आहे, मी तुला पार्थकडे सोडतीये, तुला घराबाहेर नाही काढते मी काव्या, या गेस्ट रूम मधनं बाहेर काढतीये, मी पार्थच्या खोलीकडे तुला नेतीये, पार्थ आणि तुझ्या खोलीकडे मी तुला नेतीये. बस झालं काव्या, आता तुझा वनवास संपला. आता मानिनी काव्याला असं म्हणते आणि मालिकेचा एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या प्रोमोमध्ये तुम्हाला दिसणार आहे मानिनी स्वतःच्या हाताने काव्याला त्या रूममध्ये आणते आणि पार्थ आणि काव्याचं एकमेकांना भेट घडवून देते आणि त्या दोघांची दृष्ट पण काढते. इकडे भास्कर जीवाला धमकवत असतो की जीवा आता पुढच्या 6 दिवसात तुझा आनंद निवास जाणार. जीवा भास्करला धमकवतो, ए भास्कर 6 दिवस तर जातीलच पण तुझ्या हातातून ती जागा पण जाणार आहे बघ. जीवाने नेमकं काय प्लॅन केलं असेल प्रेक्षकांनो काही कळत नाहीये, पण येणारे भाग बघायला मजा येणार आहे आणि इंटरेस्टिंग असणारे येणारे भाग, यात काही शंकाच नाहीये.
पार्थ आणि काव्याचा संसार आता सुरळीत होईल का आणि आता जीवा आनंद निवास कसा मिळवेल बघत राहू या प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम आणि या मालिकेचा जर खरा खुरा रिव्ह्यू ऐकायचा असेल म्हणजे मालिकेत जे झालंय ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. मालिकेचे अत्यंत खोटे AI ने चित्रित केलेले काहीतरी वेगवेगळे असे खोटे नाटे रिव्ह्यू आपल्या या सोशल मीडियावर येत असतात, पण तुमच्या या चॅनलवरती म्हणजे तुमच्या या लाडक्या चॅनलवरती तुम्हाला कधीही कुठलेही खोटे रिव्ह्यूज दिले जात नाहीत प्रेक्षकांनो. त्यामुळे या चॅनलला अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहितीच आहे की आपल्या चॅनलवर कधीच कुठलेच खोटे रिव्ह्यू दिले जात नाहीत. प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी आणि खऱ्या खुऱ्या रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बघत राहा, एन्जॉय करा. तुम्हाला माझ्या आवाजात हा रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. सुरक्षित दिवाळी साजरी करा आणि भरपूर फराळ करा. भेटूयात मंडळी उद्या. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.